प्राचीन काळी एक सैनिक युद्धावरून घरी परत आल्यानंतर त्याची वागणूक पूर्ण पद्धतीने बदलली होती. आता छोट्या मोठ्या गोष्टीवरून तो रागात येत होता. त्यामुळे घरातील तणाव वाढला होता. पत्नीला काय करायला समजत नव्हते. यातून मार्ग काढण्यासाठी पत्नी शहरातील प्रसिद्ध संतांकडे गेली आणि या संतांविषयी अशी मान्यता होती की हे पती पत्नीमधील प्रेम कायम ठेवायचे औषध द्यायचे आणि मैले द्यायचे. मैले आपले संपूर्ण दुःख संतांना सांगितले. संतांनी महिलेला सांगितले की युद्धामधील भीषण दृश्य पाहून तुझ्या पतीचा स्वभाव आक्रमक आणि हिंसक झाला आहे. आपण या उपचार करू शकतो, परंतु यासाठी मला एका जिवंत वाघाचा केस आणून दे. महिला म्हणाली, हे तर अवघड काम आहे. एखाद्या वाघाचा केस मी कुठून आणून देऊ शकते? संत म्हणाले, याशिवाय तुझ्या पतीसाठी औषध तयार होऊ शकत नाही आणि महिलेला कोणत्याही परिस्थितीमध्ये पतीला ठीक करायचे होते. यामुळे तिने संतांची अट मान्य केली. महिला जंगलात गेली. तिने लपून एका वाघाच्या गुहेबाहेर मांसाचा तुकडा ठेवला. असे ती रोज करू लागली. हळूहळू तिची भीती नष्ट होऊ लागली. एके दिवशी मांस घेऊन आल्यानंतर वाघ गुहेच्या बाहेरच बसला होता. तिने लांबूनच वाघाकडे मांस फेकले. वाघाने मांस खाल्ले, परंतु महिलेला कोणतीही इजा केली नाही. त्यानंतर ती महिला दररोज वाघाला मांस खाऊ घालू लागली आणि काही दिवसांनीच वाघ आणि महिलेमध्ये मैत्री झाली आणि तिने वाघाचे एक केस सोडून घेतला. वाघाचा केस घेऊन ती संतांकडे गेली. संत म्हणाले, तू जर वाघाला नियंत्रणात आणू शकतेस आणि याचा केस येऊ शकतेस, तर तुझ्या पतीलाही नियंत्रणात आणू शकते आणि तू पतीसोबत प्रेमाने वागलीस. हळूहळू त्यांच्यासोबतही बदल पडू लागेल. यासाठी थोडा वेळ लागेल, परंतु पतीचे प्रेम तू पुन्हा जिंकू शकतेस. महिलेला संतांची गोष्ट लक्षात आली आणि त्या दिवसापासून ती पतीच्या क्रोधाने उत्तर देऊ लागली आणि काही दिवसातच पतीचे हद्द परिवर्तन झाले आणि दोघांनी सुखी संसार करू लागले. कथेची शिकवण एवढीच आहे. ही केवळ एक प्रेम कथा आहे आणि एक कथेचा सार असा आहे की व्यक्तीने ठरल्यास तो आपल्या जोडीदाराच्या क्रोधी स्वभावाला शांत करू शकतो आणि यासाठी धैर्य आणि प्रेमाची आवश्यकता असते. आणि शिवाय प्रत्येक गोष्ट हाताळताना वैवाहिक जीवन नेहमी सुखी राहते.